नमस्कार सर्व भावी शिक्षक विद्यार्थी मित्रांचं आपल्या अक्षय गुरु यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेट जुलै 2023साठी एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा बालविकास व अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी या विषयाच्या प्रश्नसंचाला सुरुवात करतो आहे। तर इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक चॅप्टरचा थेरीचा जो पार्ट आहे तो देखील घेणार आहोत। तसेच आजच्या व्हिडिओपासून आपण जे महत्त्वाची प्रश्नोत्तर आहेत त्याच्यासंबंधी एक लेक्चर्स घेऊया, जेणेकरून एक्झामच्या आधी तुमची बऱ्यापैकी तयारी होऊन जाईल। आणि थेरीचा जो पार्ट आहे त्यासाठी आपण सेपरेट लेक्चर्स घेऊन एकूण 25 ते 30 लेक्चरद्वारे आपण हा पार्ट कंप्लीट करूया। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, द पिरियड ऑफ इन्फॅन्सी इज फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश असा हा पहिला प्रश्न आहे। तर या प्रश्नामध्ये आपण पाहूया इन्फॅन्सी म्हणजे काय, तर शैशवावस्था। शैशवावस्थेचा जो पिरियड असतो, कालावधी असतो, तो कोठून कोठपर्यंत आहे असा प्रश्न आहे। अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला सीटेटच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। ऑप्शन्स आहेत बर्थ 2 to 2 years, birth to 3 years, 2 to 4 years आणि birth to 4 years। तर इन्फॅन्सी म्हणजे काय, शैशवावस्था। लक्षात ठेवायचं, शैशवावस्थेचा जो पिरियड असतो तो जन्मापासून 2 वर्षापर्यंत असतो। म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए बर्थ टू 2 years म्हणजे इन्फॅन्सीचा पिरियड असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, अर्ली चाइल्डहुड रेफर्स टू द पिरियड फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश। ठीक आहे, चाइल्डहुडचे 2 प्रकार आहेत, एक आहे अर्ली, दुसरा आहे लॅटर। तर अर्ली चाइल्डहुडचा पिरियड कोणता असतो, तर बर्थ टू 5 years पहिला ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे 2 to 6 years, तिसरा ऑप्शन आहे बर्थ टू 2 years आणि चौथा ऑप्शन आहे 7 to 12 years। तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अर्ली चाइल्डहुड म्हणजे चाइल्डहुड जेव्हा सुरू होतं त्याचा आधीचा भाग असला पाहिजे। ठीक आहे, पूर्व बाल्यावस्था आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो। तर पूर्व बाल्यावस्थेचा जो कालावधी असणार आहे तो असणार आहे 2 ते 6 वर्ष। ऑप्शन बी 2 to 6 years हा याचा पिरियड असणार आहे। यानंतर दुसरा प्रश्न आहे, त्यासंबंधीच पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न तिसरा, विच ऑफ द फॉलोइंग एज ग्रुप फॉल्स अंडर लॅटर चाइल्डहुड। तर उत्तर बाल्यावस्थेमध्ये कोणता एजचा ग्रुप असतो या ठिकाणी विचारलेला आहे। आन्सर लक्षात ठेवा, 7 ते 11 किंवा 12, 7 to 11 years और 12 years हा आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। तर अर्ली चाइल्डहुड कधीपर्यंत असणार आहे, 2 ते 6 वर्षापर्यंत, 2 ते 6 वर्षापर्यंत। आतापर्यंत आपण 3 कॉन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत। इन्फॅन्सी म्हणजे शैशवावस्थेचा जो पिरियड आहे तो आहे 0 ते 2 वर्ष म्हणजे बर्थपासून 2 वर्षापर्यंत इन्फॅन्सी म्हणजेच काय असणार आहे, शैशवावस्था असणार आहे। त्यानंतर 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत म्हणजे काय असणार आहे, चाइल्डहुड असणार आहे, ते पण अर्ली चाइल्डहुड म्हणजे पूर्व बाल्यावस्थेचा कालावधी जो आहे तो 2 ते 6 वर्षांचा असणार आहे। यानंतर 7 ते 11 किंवा 12, बऱ्याच पुस्तकामध्ये 7 ते 11 दिलेलं आहे आणि काही पुस्तकामध्ये 7 ते 12 दिलेला आहे। तर आपण हा जो अभ्यास करतो आहे ते वेगवेगळ्या देशातील जे काही मानसशास्त्रज्ञ असतील, बालमानसशास्त्राचा अभ्यास करणारे जे काही शास्त्रज्ञ असतील त्यांनी या ठिकाणी 7 ते 11 किंवा 7 ते 12 दिलेले आहे। त्याचं कारण काय आहे, तर वेगवेगळ्या देशामध्ये जो बालकांच्या ग्रोथचा रेट असतो तो कमी जास्त असतो। ठीक आहे, एखाद्या देशामध्ये बालक 10व्या वर्षी जेवढा मॅच्युअर होतो, कदाचित दुसऱ्या देशामध्ये 11व्या 12व्या वर्षी ती मॅच्युरिटी त्या बालकामध्ये आढळते। तर अशा प्रकारे 1-2 वर्षांचा फरक प्रत्येक बुकमध्ये, प्रत्येक आन्सरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पेपरमध्ये दिसणार आहे। त्याच्यामुळे आपण ढोबळपणाने लक्षात ठेवायचं 11 किंवा 12 वर्ष। 7 ते 11 वर्ष म्हणजे काय आहे, लॅटर चाइल्डहुड म्हणजेच उत्तर बाल्यावस्थेचा कालावधी असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, डेव्हलपमेंट स्टार्ट्स फ्रॉम। डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर विकास। डेव्हलपमेंटची सुरुवात कुठून होते, तर ऑप्शन्स आहेत इन्फॅन्सी, अर्ली चाइल्डहुड, प्रीनॅटल स्टेज, लॅटर चाइल्डहुड। तर डेव्हलपमेंट कधीपासून चालू होते, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। याचा आन्सर आहे प्रीनॅटल स्टेज। तर प्रीनॅटल स्टेजपासून डेव्हलपमेंट चालू होत असते, कारण इन्फॅन्सी म्हणजे किती, 0 ते 2 वर्षांचा कालावधी। अर्ली चाइल्डहुड म्हणजे किती वय, 2 ते 6 वर्षांचा कालावधी आणि लॅटर चाइल्डहुड म्हणजे किती, 7 ते 12 वर्षापर्यंतचा कालावधी। म्हणजे इतक्या उशिरा डेव्हलपमेंट चालू होते का, तर नाही। तर डेव्हलपमेंट कधी चालू होते, प्रीनॅटल स्टेजमध्ये डेव्हलपमेंट चालू होते, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। यानंतर 5वा प्रश्न पाहूया, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। बऱ्याचपैकी यातील प्रश्न जे सीटेटच्या एक्झाममध्ये या आधीच्या वर्षी येऊन गेलेले आहेत आणि इथून पुढं देखील ते येणारच आहेत। तर मित्रांनो, इथून पुढं आपण जे काही आता सीटेटचे लेक्चर्स घेणार आहोत तर त्या लेक्चर्समध्ये आपण सीटेटच्या संपूर्ण सिलेबसवर जो आपल्याला सीटेटनी बालमानसशास्त्र
आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच आपल्या TETला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र होतं आणि CTETसाठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी असा आपल्याला 30 गुणांसाठी सब्जेक्ट आहे. तर 30 गुणांसाठी आपल्याला जेवढे काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या सर्व पॉईंट्सवर आपण बायलिंगल जे नोट्स आहेत त्या तयार केलेल्या आहेत आणि त्या नोट्सच्या बाहेर कदाचित एखादा मार्क्सचाच प्रश्न तुम्हाला पडेल. म्हणजे 30 मार्कापैकी 29 मार्क्स तुम्हाला त्याच नोट्समधून पडणार आहेत. एखादा मार्क्स इकडे इकडे होऊ शकतो कारण आपण जे काही पॉईंट आहेत त्या पॉईंटनुसारच नोट्स तयार केलेले आहेत आणि त्या नोट्स ज्या आहेत त्या बायलिंगल आहेत म्हणजे दोन्ही भाषेमध्ये त्या नोट्स तयार केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स अजिबात जाणार नाहीत. त्यामुळं इथून पुढं जे काही लेक्चर्स होतील ते तुम्ही व्यवस्थित पहा. त्यानंतर प्रश्न 5वा पाहूया आपण. प्रश्न 5वा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ द यूज ऑफ फाईन मोटर स्किल्स. आता मोटर स्किल्स जे असतात ते 2 प्रकारचे असतात. ते तुम्हाला इथून पुढं जे काय आपली लेक्चर्स होतील त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला नोट्सच्या माध्यमातून ते सर्व तुम्हाला कळणारच आहे. परंतु आता प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जेवढं काही तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगतो. तर फाईन मोटर स्किल्स जे आहेत म्हणजे काय असतात तर असे मोटर स्किल्स म्हणजे सूक्ष्म मोटर स्किल्स म्हणजे काय की जे एखादं काम करण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराचे जे लहान स्नायू आहेत लहान स्नायू लक्षात ठेवा शब्द लहान स्नायूंचा वापर करावा लागतो. त्याला काय म्हणणार फाईन मोटर स्किल्स म्हणजे वॉकिंग. ठीक आहे वॉकिंग रनिंग आणि स्विमिंग या ठिकाणी त्या 3 गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर वॉकिंगसाठी आपल्याला पायांचा वापर करावा लागतो म्हणजे मोठ्या स्नायूंचा वापर करावा लागतो. रनिंगसाठी देखील तेच आहे. स्विमिंगसाठी देखील आपल्याला हातांचा आणि पायांचा म्हणजे मोठ्या स्नायूंचा वापर करावा लागतो. तर या ठिकाणी आन्सर काय असणार आहे फाईन मोटर स्किल्सचा आन्सर काय असणार आहे या ठिकाणी तर ऑप्शन डी स्क्रिबलिंग. तर या ठिकाणी जेव्हा आपण राईट किंवा ड्रॉ करतो एखादी गोष्ट फास्टमध्ये त्याला आपण काय म्हणतो स्क्रिबलिंग असं म्हणतो. त्याच्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन डी असणार आहे. या ठिकाणी आपण फाईन मोटर स्किल्स यूज करतो म्हणजे लहान स्नायूंचा आपण वापर करतो म्हणजे थोडक्यात फिंगर्सचा वापर करतो आपण. वॉकिंगसाठी आपण पायांचा वापर करतो रनिंगसाठी पायांचा वापर करतो स्विमिंगसाठी हात आणि पाय दोन्हींचा वापर करतो म्हणजे आपण शरीराच्या मोठ्या स्नायूंचा मोठ्या अवयवांचा वापर करतो आहे. आणि स्क्रिबलिंगसाठी आपल्याला फिंगर्सचा यूज त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी लहान स्नायूंचा आपण उपयोग करणार आहोत. त्यामुळे लक्षात ठेवायचं फाईन मोटर स्किल्स. यानंतर ग्रॉस मोटर स्किल्स असतात. एकतर फाईन आणि ग्रॉस या दोन्ही मोटर स्किल्सवर आपल्याला CTETमध्ये दरवर्षी किंवा एखादा 8 वर्षांनी आपल्याला प्रश्न विचारले जातात कारण या ठिकाणी फाईन मोटर स्किल्स आणि ग्रॉस मोटर स्किल्स हे खूप महत्त्वाचे आहेत. CTETचे PYQ जर तुम्ही पाहिले त्यामध्ये तुम्हाला मोटर स्किल्सवर परत प्रश्न विचारलेले आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. महत्त्वाचा प्रश्न आहे ह्युमन डेव्हलपमेंट इज या ठिकाणी विचारलेलं आहे ह्युमन डेव्हलपमेंट कशी आहे. ऑप्शन्स आहेत क्वालिटेटिव्ह दुसरा ऑप्शन आहे क्वांटिटेटिव्ह तिसरा ऑप्शन आहे अनमेजरेबल ऑर अ सर्टन एक्सटेंट. ठीक आहे आणि चौथा ऑप्शन आहे बोथ A and B. तर या ठिकाणी डेव्हलपमेंट कशी असते डेव्हलपमेंट एकतर क्वालिटेटिव्ह म्हणजे काय तर या ठिकाणी क्वालिटीमध्ये आपण त्याला मोजू शकतो अशी असते आणि डेव्हलपमेंट आणखीन कशी असते तर क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय या ठिकाणी ती आपल्याला मोजता येते. म्हणजे क्वांटिटी म्हणजे काय तर एखादी वस्तू आपण 1 किलो 2 किलो किंवा 1 किलोमीटर 2 किलोमीटर 50 100 200 अशा प्रकारे आपण मोजू शकतो त्याला आपण क्वांटिटेटिव्ह म्हणतो. ठीक आहे आणि क्वालिटी म्हणजे काय क्वालिटी म्हणजे डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला एखाद्या वस्तूची गुणवत्ता आपण सांगत असतो त्याला आपण काय म्हणतो क्वालिटी असं म्हणतो. त्याच्यामुळं ह्युमन डेव्हलपमेंट कशी असते तर ती दोन्ही प्रकारची असते. क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्हीही त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळं आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी बोथ A and B. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट कशी आहे क्वालिटेटिव्ह पण आहे आणि क्वांटिटेटिव्ह पण आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 7वा इन विच ऑफ द फॉलोइंग पिरियड्स डू फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑकर्स ॲट अ रॅपिड पेस. रॅपिड पेस म्हणजे काय रॅपिड स्पीडमध्ये. ठीक आहे यानंतर आपल्याला काय विचारलं आहे तर कोणत्या पिरियडमध्ये फिजिकल ग्रोथ आहे म्हणजे शारीरिक वाढ अँड डेव्हलपमेंट म्हणजेच विकास जो आहे शारीरिक वाढ आणि विकास एका वेगाने त्या ठिकाणी होतो असं कोणती फेज आहे किंवा कोणता पिरियड आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत इन्फॅन्सी अँड अर्ली चाइल्डहुड. इन्फॅन्सी म्हणजे काय शैशवावस्था आणि अर्ली चाइल्डहुड म्हणजे काय तर पूर्व बाल्यावस्था. दुसरा ऑप्शन आहे अर्ली चाइल्डहुड अँड मिडल चाइल्डहुड. ऑप्शन सी आहे मिडल चाइल्डहुड अँड ॲडॉलसेन्स. यानंतर ऑप्शन डी आहे ॲडॉलसेन्स अँड अडल्टहुड. तर याचा आन्सर काय असणार आहे एकदा प्रश्न व्यवस्थित पहा.
असं कोणतं फेज आहे त्या ठिकाणी फिजिकल ग्रोथ म्हणजे बालकाची शारीरिक वाढ आणि विकास हे अगदी जलद गतीने होतात, अशी कोणती फेज असणार आहे? एकदा प्रश्न व्यवस्थित पहा, आन्सर देण्याचा ट्राय करा, कारण एक्झाममध्ये तुम्हाला ऑन दी स्पॉट अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. तर याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. याचा आन्सर आहे ऑप्शन ए. कोणता आहे? इन्फॅन्सी अँड अर्ली चाइल्डहुड. लक्षात ठेवायचं, इन्फॅन्सी म्हणजे काय? 0 ते 2 वर्ष. 0 ते 2 वर्ष. अर्ली चाइल्डहुड म्हणजे काय आहे? तर अर्ली चाइल्डहुड म्हणजे वय असणार आहे 2 ते 6 वर्ष. म्हणजेच 6 वर्षापर्यंत लक्षात ठेवा ढोबळमानाने की 6 वर्षापर्यंत फिजिकल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जे आहे ते अगदी रॅपिड पेसमध्ये होतं, म्हणजे फास्ट वेगाने त्या ठिकाणी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या गोष्टी देखील होत असतात. ठीक आहे, ग्रोथ फिजिकल असते आणि डेव्हलपमेंट जी असते ती एकूण आपल्या शरीराची होत असते, ती कशी असते? क्वालिटेटिव्ह असते. त्यानंतर लक्षात ठेवा, इन्फॅन्सी आणि अर्ली चाइल्डहुडमध्ये फिजिकल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट अतिवेगाने होत असते, म्हणजे 6 वर्षापर्यंतचा हा कालावधी लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न 8वा, द पिरियड दॅट इनिशिएट्स द ट्रान्झिशन टू अडल्टहुड. अडल्टहुडमध्ये संक्रमण होण्याचा काळ जो आहे तो कोणता आहे? म्हणजेच अडल्टहुडच्या आधीचा काळ असला पाहिजे, बरोबर. प्रश्न 8वा आहे, द पिरियड दॅट इनिशिएट्स द ट्रान्झिशन टू अडल्टहुड म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये जाण्याचा संक्रमणाचा जो काळ आहे तो कोणता आहे असं या ठिकाणी विचारलेला आहे. पर्याय आहेत ॲडॉलसेन्स, मिडल चाइल्डहुड, प्री ऑपरेशनल पिरियड, लॅटर चाइल्डहुड. तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असेल की अडल्टहुडमध्ये जाण्याच्या आधी कोणता असणार आहे? ॲडॉलसेन्स असणार आहे. ॲडॉलसेन्स म्हणजे काय? मराठीमध्ये पौगंडावस्था. आता आपण सगळ्यांनी आतापर्यंत मानसशास्त्र, बालमानसशास्त्राचा अभ्यास मराठीमधून केलेला आहे, परंतु इंग्लिशचे शब्द देखील लक्षात ठेवून आपण म्हणजे नवीन शिकायला ट्राय केला पाहिजे, कारण आपण सी-टेटची एक्झाम देतो आहे. सेट, नेट या सर्व एक्झामसाठी देखील तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम जेव्हा KVSची एक्झाम देतो, नवोदयची एक्झाम देतो, त्यासाठी हे इंग्लिशमधले शब्द देखील आपण आता शिकायला चालू केले पाहिजे. खरं तर ही सिरीज आधीच चालू करायची होती, परंतु इंग्लिशमध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांना किंवा शिक्षक मित्रांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं आधी व्यवस्थित नोट्स तयार केल्या आणि त्या नोट्सच्या माध्यमातून आता तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमधून शिकवण्याचा मी ट्राय करतो आहे. त्याच्यामुळे तुमचाच फायदा होणार आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला सी-टेटमध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमधून पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे? इंग्लिशचे जे शब्द आहेत ते तुम्हाला समजल्यामुळं तुम्हाला उत्तर व्यवस्थित येणार आहे. तुमचा मानसशास्त्र विषय चांगला झालेला आहे, परंतु इंग्लिशचे जे काही महत्त्वाचे शब्द असतात किंवा हिंदीमध्ये ते कन्फ्यूज करतात, त्याच्यामुळे आपल्या आन्सरमध्ये जरा गोंधळ होतो. इथून पुढे तो होणार नाही. व्यवस्थित लक्ष द्या. पहिले काही लेक्चर्स तुम्हाला प्रॉब्लेम होईल, त्याच्यानंतर तुम्हाला सवय लागून जाईल. जो काही तुमचा डाऊट असेल तो तुम्ही कमेंट करून विचारायचा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न 8वा आपण पाहतो आहे, द पिरियड दॅट इनिशिएट्स द ट्रान्झिशन म्हणजे काय? संक्रमण. ट्रान्झिशन टू अडल्टहुड म्हणजेच प्रौढावस्थेमध्ये संक्रमणाचा काळ कोणता आहे? तर ॲडॉलसेन्स आहे. ॲडॉलसेन्स म्हणजे काय? पौगंडावस्था. ॲडॉलसेन्स सुरू होण्याचा काळ कोणता असतो? 12 ते 13 वर्षाचा काळ असतो ॲडॉलसेन्स. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. चला, यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ द यूज ऑफ ग्रॉस मोटर स्किल्स. याच्या आधी आपण फाईन मोटर स्किल्सचं उदाहरण पाहिलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? फाईन मोटर स्किल्सचा यूज करत असताना शरीराच्या लहान स्नायूचा म्हणजेच आपण फिंगर्सचा वापर केला. पहा, लिहिताना आपण फिंगर्सचा वापर केला, म्हणजे त्या ठिकाणी जे छोटे सूक्ष्म मोटर स्किल्स आहेत त्यांचा आपण वापर केला होता. आता ग्रॉस मोटर स्किल्स ज्या ठिकाणी आपल्या शरीराच्या मोठ्या स्नायूंचा वापर करून आपण ते स्किल्स करत असतो, त्याला आपण काय म्हणतो? ग्रॉस मोटर स्किल्स म्हणतो. तर या ठिकाणी एक्झाम्पल काय दिलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ यूज ऑफ ग्रॉस मोटर स्किल्स. ठीक आहे. आता आहे होल्डिंग अ पेन्सिल. म्हणजे पेन्सिल आपण कशाने पकडतो? तर पेन्सिल आपण आपल्या बोटांनी पकडतो. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही सूक्ष्म मोटर स्किल्स असतील, फाईन मोटर स्किल्स, त्यांचा यूज करतो. म्हणजे हे पण आन्सर नसणार आहे. दुसरा पर्याय आहे रायटिंग पण पहा, आपण रायटिंग पण कसं करतो? तर आपण फिंगर्सचा यूज करून करतो. म्हणजे हे पण जे सूक्ष्म मोटर स्किल्स असतील म्हणजेच फाईन मोटर स्किल्स त्यांचा यूज करून आपण रायटिंग पण करतो. म्हणजे ऑप्शन बी पण नसणार आहे. त्यानंतर स्क्वीजिंग अ पी. ठीक आहे. त्या ठिकाणी स्क्वीजिंग अ पी. त्यानंतर बॅलन्सिंग ऑन 1 फूट. या दोन्हीपैकी तुम्हाला काय वाटते की कोणतं उदाहरण असणार आहे ग्रॉस मोटर स्किल्सचं? तर बॅलन्सिंग ऑन 1 फूट म्हणजे एका पायावर उभारणे. आता पायावर उभारण्यासाठी तुम्हाला पायाचा वापर करावा लागणार आहे, म्हणजे शरीराच्या मोठ्या स्नायूंचा वापर त्या ठिकाणी
करावा लागणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? ग्रॉस मोटर स्किलचं उदाहरण काय आहे? तर ऑप्शन डी, बॅलन्सिंग ऑन 1 फूट. म्हणजे एका पायावर उभा राहणे, याला तुम्हाला ग्रॉस मोटर स्किल्सचा यूज करून करता येणार आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी, बॅलन्सिंग ऑन 1 फूट. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 10वा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेन्सिटिव्ह पिरियड फॉर ॲक्वायरिंग लँग्वेज. सीटेटचा PYQ आहे. या आधीच्या वर्षी सीटेटच्या एक्झाममध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, इथून पुढच्या एक्झाममध्ये देखील येऊ शकतो, रिपीट होऊ शकतो. सीटेटचे बरेच क्वेश्चन PYQ रिपीट होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचे मार्क्स तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला अगदी पुस्तक देखील वाचण्याची गरज लागणार नाही. इथून पुढे आपण एक्झामपर्यंत तेवढे लेक्चर्स घेऊया. जर आपले एक्झामच्या आधी जास्तीत जास्त 31 लेक्चर आपले झाले तर तुम्हाला पुस्तकाची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. तोपर्यंत तुमचे सगळे PYQ आपण कव्हर करून घेऊ आणि थेअरीचे जवळपास 25 लेक्चर्स घेऊया. त्याच्यामुळं पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित एक्झाममध्ये जशाच तसा रिफ्लेक्ट होऊ शकतो यावर्षीसुद्धा. अ सेन्सिटिव्ह पिरियड फॉर ॲक्वायरिंग लँग्वेज. म्हणजे सेन्सिटिव्ह पिरियड कोणता असतो? ॲक्वायरिंग लँग्वेजसाठी, ठीक आहे, भाषा शिकण्यासाठी, भाषा जाणून घेण्यासाठी सेन्सिटिव्ह पिरियड कोणता असतो? हा प्रश्न आहे. याचं उत्तर काय असणार आहे? पहा, लक्षात ठेवायचं. बाकीचे पर्याय वाचून दाखवत नाही, आता डायरेक्ट उत्तर सांगतो. अर्ली चाइल्डहूड. अर्ली चाइल्डहूड म्हणजे काय? 2 ते किती वर्ष? 6 वर्षांचा कालावधी आहे. 2 ते 6 वर्षांचा कालावधी लक्षात ठेवायचा. या कालावधीमध्ये बालक जे असतात ते भाषा काय करतात? ॲक्वायर करतात, शिकतात, जाणून घेतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न 11वा पाहूया. प्रश्न आहे, द पिरियड फ्रॉम 2 to 6 years इज रेफर्ड टू ॲज. आत्ताच आपण सांगितलं 2 ते 6 वर्षांचा जो कालावधी असतो त्याला आपण काय म्हणतो? अर्ली चाइल्डहूड असं म्हणतो. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी याचा आन्सर असणार आहे. लक्षात ठेवा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड कन्सिस्ट ऑफ. या ठिकाणी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे वाढ आणि विकास, एका बालकाचा वाढ आणि विकास याच्यामध्ये कशाचा समावेश होतो असा या ठिकाणी प्रश्न आहे. पहा ऑप्शन्स. क्वालिटेटिव्ह चेंजेस, क्वांटिटेटिव्ह चेंजेस, बोथ A and B. तर या ठिकाणी काय असणार आहे? पहा, असं प्रश्न दिसला की मोस्टली आन्सर असतं बोथ A and B. ठीक आहे. ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये काय असतं? ग्रोथ कशी असते? तर ग्रोथ होत असताना ती क्वांटिटेटिव्ह असते, मोजता येणारी ग्रोथ असते. आणि डेव्हलपमेंट कशी असते? क्वालिटी असते, म्हणजे त्यात गुणवत्ता असते. ती मोजता येत नाही परंतु त्याच्यामध्ये गुणवत्ता असते. आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कसे असतात बालकाचे? वाढ आणि विकास, तर ते क्वालिटेटिव्ह पण असतात आणि क्वांटिटेटिव्ह पण असतात. त्याच्यामुळे आपला आन्सर आहे बोथ A and B. आणि बघा ऑप्शन डी जो आहे ते देखील तुम्हाला सांगतो, ओनली फिजिकल चेंजेस इन बॉडी साईज. ओनली अशा प्रकारचा जर शब्द वापरला असेल तर ते आन्सर कधीही एक्झाममध्ये टिक करून यायचं नाही. ते आन्सर बरोबर नसतं. ओनली म्हणजे खूपच संकुचित असणारा हा पर्याय आहे. त्याच्यामुळे ओनली फिजिकल चेंजेस म्हणजेच ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट असू शकतं का? तर नाही. त्याच्यामुळे ऑप्शन डी तर तुमचा एलिमिनेट झाला. एक्झाममध्ये चुकायचं नाही, व्यवस्थित प्रश्न वाचायचा जेणेकरून तुम्हाला पहा सोपे प्रश्न आहेत ते चुकले नाही पाहिजेत. ठीक आहे. बोथ A and B असं जर पर्याय दिसला तर 99% उत्तर येत जरी नसलं तरी देखील बोथ A and B हा पर्याय सीटेटच्या एक्झाममध्ये तुम्ही क्लिक करून यायचा, मार्क्स जाणार नाही, 99% मार्क्स जाणार नाही. त्यानंतर विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इज कॅरेक्टराइज्ड बाय अ लॉट ऑफ हॉर्मोनल चेंजेस अँड ॲन ॲक्टिव्ह सर्च फॉर आयडेंटिटी. तर हॉर्मोनल चेंजेस कोणत्या अवस्थेमध्ये बालकाच्या व्हायला सुरू होतात आणि ॲक्टिव्ह सर्चमध्ये असतात मुलं आयडेंटिटीच्या, म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाच्या किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या ॲक्टिव्ह स्टेजमध्ये मुलं असतात आणि हॉर्मोनल चेंजेस देखील त्यांच्या बॉडीमध्ये मोठ्या प्रमाणात होतात. असं वय कोणतं आहे हे लक्षात ठेवायचं. ॲडोलसेन्स मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं, पौगंडावस्था आपण त्याला म्हणतो किंवा किशोरावस्था देखील आपण त्याला म्हणतो. वेगवेगळी नावं आहेत परंतु तोच पिरियड आहे 12 वर्षांच्या पुढचा पिरियड. ठीक आहे, 12-13 वर्षांच्या पुढचा पिरियड त्याला काय आपण म्हणतो? ॲडोलसेन्स. म्हणजे 12 ते 17 वर्षांचा एक पिरियड तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. काही एक्झाममध्ये तुम्हाला 13 ते 18 दिलेलं असेल, काही एक्झाममध्ये 12 ते 17. एवढं कन्फ्यूज व्हायचं नाही, एकच आन्सर असणार आहे. पौगंडावस्था किशोरावस्था पिरियड जो आहे तो सेमच आहे दोन्हीचा. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ॲडोलसेन्स असं म्हणतो. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर बरेच प्रश्न येतील. ॲडोलसेन्स हा शब्द लक्षात ठेवा. या पिरियडमध्ये मुलांमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात आणि ते स्वतःच्या आयडेंटिटी जे आहे, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. थॉट्स बिकम ॲबस्ट्रॅक्ट अँड आयडियलिस्टिक ड्युरिंग द पिरियड ऑफ.
या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर विचार जे आहेत आपले मुलांचे बालकांचे जे विचार आहेत ते ॲबस्ट्रॅक्ट बनतात, म्हणजे अमूर्त तुम्ही मानसशास्त्रामध्ये वाचलं असणार आहे, तेच आहे ॲबस्ट्रॅक्ट. ठीक आहे, इंग्लिशचे शब्द जरा लक्षात ठेवा. थॉट्स म्हणजे जे विचार आहेत ते कसे होतात, ते ॲबस्ट्रॅक्ट बनतात म्हणजे अमूर्त बनतात आणि आयडियलिस्टिक ड्युरिंग द पिरियड म्हणजे आदर्शवादी विचार मुलांमध्ये डेव्हलप होतात. त्यांचे विचार जे आहेत ते अमूर्त विचार करायला मुलं शिकतात. असा कोणता पिरियड आहे, तर याचा आन्सर काय असणार आहे, याचा आन्सर असणार आहे ॲडॉलसेन्स. परत एकदा ॲडॉलसेन्सचं वैशिष्ट्य सांगितलं आहे. ठीक आहे, ॲडॉलसेन्स म्हणजे काय, किशोरावस्था किंवा पौगंडावस्था. तर मुलांचे विचार ॲबस्ट्रॅक्ट बनतात म्हणजेच अमूर्त बनतात आणि आदर्शवादी विचार त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतात. स्वतःची ओळख मुलं त्या ठिकाणी निर्माण करू पाहतात किंवा त्याच्यासंबंधी मुलं विचार करायला सुरुवात करतात किंवा एखाद्या ॲडॉलसेन्सच्या स्टेजमध्ये मुलांमध्ये किंवा मुलीमध्ये हॉर्मोनल चेंजेस व्हायला सुरुवात होते. तर ही वैशिष्ट्ये आहेत ॲडॉलसेन्सची, किशोरावस्थेची, ज्याचा पिरियड आहे 12 वर्षापासून ते 17-18 वर्षापर्यंतचा पिरियड. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. महत्त्वाचे प्रश्न आहेत. अजिबात लेक्चरला इग्नोर करू नका, जशास तसं एक्झाममध्ये येऊ शकतं. तुम्ही कुठलीही एक्झाम देत असाल, अगदी शिक्षण विभागामधली केंद्रप्रमुख, आत्ता जी भरती येणार आहे केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी किंवा डाएटचे एक्झाम असतील, उपशिक्षणाधिकारी, आपल्या शिक्षण विभागामध्ये शिक्षणशास्त्र विषयाअंतर्गत सेट नेटच्या ज्या काही एक्झाम्स असतील सगळ्या एक्झाम्सला या ठिकाणी तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द, लॉजिक या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये तुम्हाला कामावर येईल. त्याच्यामुळं आपलं जे फोकस आहे ते या ठिकाणच्या प्रश्नावर आणि माझ्या बोलण्याकडे असू द्या, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. यानंतर प्रश्न 15वा. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट मीन्स. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर कॉग्नेटिव्ह म्हणजे काय तर बौद्धिक. ठीक आहे, बुद्धीच्या संबंधीचं. कॉग्नेटिव्ह म्हणजे काय असतं तर बोधावस्था. ठीक आहे, तर कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कॉग्नेटिव्ह म्हणजे लक्षात ठेवायचं बुद्धिविषयक जी डेव्हलपमेंट असते बालकांची त्यासंबंधी या ठिकाणी प्रश्न आलेला आहे असं समजायचं. तर पहा, डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड, डेव्हलपमेंट ऑफ फिजिकल स्किल्स, डेव्हलपमेंट ऑफ इंटेलिजन्स, डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल. तर या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे इंटेलिजन्स जे आहे, बुद्धिमत्ता, बौद्धिक पातळी जी आहे त्याची जी डेव्हलपमेंट असते त्याला आपण काय म्हणतो, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असं म्हणतो. सीटेटमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा प्रश्न येणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही मराठीत लक्षात ठेवण्यापेक्षा इंग्लिशचे जे शब्द आहेत ते लक्षात ठेवा. तुम्ही फक्त लेक्चर्स करत राहा. तुमचे जे इंग्लिशचे शब्द आहेत, आपल्याला काय अगदी इंग्लिशचं वोकॅब्युलरी शिकण्याची गरज नाही. मोजके मानसशास्त्रामधले शब्द आहेत. तुम्ही जर शब्द व्यवस्थित मोजले तर 100 प्रश्न 100 किंवा 150 शब्द जरी तुमच्या लक्षात राहिले तरी देखील तुम्ही इंग्लिशमधून मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र शिकू शकता. इतकं सोपं मानसशास्त्र आहे. आपल्या मराठीमधून मानसशास्त्र सगळ्यांनाच इंटरेस्टिंग वाटतं, परंतु इथून पुढे आपण लेक्चर्स घेऊन सीटेटच्या एक्झामच्या दृष्टीनं एक्झामच्या आधी आपण इंग्लिशमधून देखील ते कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळं इंटरेस्टिंग लेक्चर असणार आहे. व्यवस्थित पहा, एक्झाममध्ये फायदा होईल. प्रश्न 16वा. लर्निंग इज. या ठिकाणी ऑप्शन्स पहा, ऑप्शन्स तुम्ही वाचा. ठीक आहे, वाचून घ्या ऑप्शन्स आणि याचा आन्सर काय असणार आहे, ऑल ऑफ दी अबव. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं, सीटेटच्या एक्झाममध्ये किंवा आपल्या शिक्षक भरतीच्या एक्झाममध्ये काही असलं एक्झाममध्ये ऑल ऑफ दी अबवचा ऑप्शन असला की 99% त्याचा आन्सर काय असतं, ऑल ऑफ दी अबव. तर ही वाचून घ्या. लर्निंग काय आहे, चेंज इन बिहेवियर. बरोबर, वर्तनामध्ये बदल म्हणजे काय तर लर्निंग आहे. द रिझल्ट ऑफ एक्सपिरियन्स अँड प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स रिझल्ट आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर. आपल्याला एक व्याख्या होती DEDच्या सिलेबसमध्ये की कायमस्वरूपी होणारा वर्तन बदल जो असतो त्याला आपण काय म्हणतो, अध्ययन असं म्हणतो. अध्ययन म्हणजे काय, लर्निंग. तर या ठिकाणी 3ही व्याख्या या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे लर्निंगचं या ठिकाणी आन्सर काय असणार आहे, ऑल ऑफ दी अबव. प्रश्न 17वा पाहू आता. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. मोस्टली प्रश्न याच्यातले आपण सीटेटच्या PYQमधून घेतलेले आहेत. 2012पासूनचे सीटेटच्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न, जे प्रश्न इथून पुढे येऊ शकतात अशा प्रकारचे आपण प्रश्न घेतलेले आहेत. तर डेव्हलपमेंट ऑकर्स इन ह्युमन बिईंग्स. ठीक आहे, आणि पर्याय दिलेले आहेत. डेव्हलपमेंट म्हणजे काय, विकास. तर माणसामध्ये विकास कधीपर्यंत आढळतो असा हा प्रश्न आहे. तर अप टू द एंड ऑफ द चाइल्डहूड या ठिकाणी पहिला पर्याय आहे. तर बाल्यावस्थेच्या शेवटपर्यंत. दुसरा पर्याय आहे अप टू द एंड ऑफ द ॲडल्टसेन्स, किशोरावस्थेच्या शेवटपर्यंत. अप टू स्टार्टिंग ऑफ अडल्टहूड म्हणजे प्रौढावस्थेच्या सुरुवातीपर्यंत आढळतो. आणि चौथा पर्याय आहे थ्रू आउट द लाईफ म्हणजे जीवनभर, आयुष्यभर आढळतो. तर ठीक आहे, डेव्हलपमेंट जी आहे ती आयुष्यभर असते, त्याच्यामुळं थ्रू आउट द लाईफ हा पर्याय सगळ्यात बरोबर असणार आहे. त्यानंतर अर्ली चाइल्डहूड इज डॅश पिरियड ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. तर अर्ली चाइल्डहूड म्हणजे लगेच तुम्ही पटकन या ठिकाणी लक्षात ठेवा, अर्ली चाइल्डहूड म्हणजे काय, 2 ते
2 ते 6 वर्षांचा कालावधी असणार आहे पूर्व बाल्यावस्थेचा. तर हा जो पिरियड असतो तो कसा असतो, लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी कसा असतो, तर या ठिकाणी अनइम्पॉर्टंट, नॉट सो सिग्निफिकंट, सेन्सिटिव्ह आणि न्यूट्रल. तर पहा या ठिकाणी जर तुम्हाला याचं समजा आन्सर येत नाही एक्झाममध्ये तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो उत्तर काढण्याची. पहा, अर्ली चाइल्डहूड इज डॅश डॅश पिरियड ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. या ठिकाणी अनइम्पॉर्टंट दिले, ठीक आहे. अनइम्पॉर्टंट, नॉट सो सिग्निफिकंट म्हणजे निगेटिव्ह पर्याय आहेत बघा, नो, नॉट, अन अशा प्रकारचं जर पर्यायामध्ये दिलेले असतील म्हणजे निगेटिव्ह पर्याय असतील तर 99% ते पर्याय उत्तरामध्ये नसतात. या ठिकाणी पहिले 2 पर्याय आपण या ठिकाणी काय केले, एलिमिनेट केले. आता उरले 2 पर्याय, तर आपला आन्सर काय असणार आहे, सेन्सिटिव्ह. ठीक आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला सेन्सिटिव्ह आन्सर सांगितलं, परंतु जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर तुम्ही पहिले 2 पर्याय तर एलिमिनेट एक्झाममध्ये नक्कीच करू शकता आणि तुम्ही उरलेल्या 2 पर्यायामध्ये सेन्सिटिव्ह तुम्हाला समजून जाईल की अर्ली चाइल्डहूडमध्ये लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी सेन्सिटिव्ह पिरियड असतो. हे तुमचं आन्सर झालं. याचं आन्सर आहे ऑप्शन सी, अर्ली चाइल्डहूड सेन्सिटिव्ह पिरियड ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. यानंतर प्रश्न 19 पाहू. Establishment of independence, development of identity, abstract thinking are the characteristics of. मगाशीच आपण डिस्कस केलं आहे बराच वेळ की इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्र राहण्याची मुलांना आवश्यकता लागते. मुलं स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, स्वतःच्या आयडेंटिटीबद्दल ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग करतात, म्हणजेच काय अमूर्त विचार करतात, त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात. अशी कोणती अवस्था असते, याचा आन्सर तुम्ही सांगायचा आहे. आन्सर आहे ॲडॉलसेन्स, म्हणजेच काय किशोरावस्था किंवा प्रौढावस्था. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲस्पेक्ट ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. चाइल्ड डेव्हलपमेंटचा ॲस्पेक्ट नाही असा पर्याय सांगा. या ठिकाणी पर्याय आहेत. प्रश्न 20 पाहतो आहे आपण. फिजिकल डेव्हलपमेंट ऑप्शन ए आहे, दुसरा आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, तिसरा आहे सोशल डेव्हलपमेंट, चौथा आहे मॅच्युरिटी. तर या ठिकाणी पहिले 3ही पर्याय या ठिकाणी कसे आहेत, बरोबर आहेत. चौथा पर्याय जो आहे मॅच्युरिटी हा ॲस्पेक्ट नाही आहे चाइल्ड डेव्हलपमेंटचा. ठीक आहे. फिजिकल, कॉग्नेटिव्ह आणि सोशल डेव्हलपमेंट या 3ही आपल्या सिलेबसमध्ये आहेत मित्रांनो, आणि या 3ही डेव्हलपमेंटवर आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहोत. फिजिकल डेव्हलपमेंट, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, त्याचे स्टेजेस काय काय आहेत, सोशल डेव्हलपमेंटचे स्टेजेस काय काय आहेत किंवा त्याच्या थेरीज कोणकोणत्या आहेत सोशल डेव्हलपमेंटच्या, या सर्व आपण त्या लेक्चरमध्ये घेऊया. त्याच्यामुळं चाइल्ड डेव्हलपमेंटचे 3 ॲस्पेक्ट्स आहेत, फिजिकल, कॉग्नेटिव्ह आणि सोशल. हे नोट डाऊन करून घ्या. आपला आन्सर असणार आहे मॅच्युरिटी. मॅच्युरिटी चाइल्ड डेव्हलपमेंटचा ॲस्पेक्ट नाही, त्याच्यामुळे आपला आन्सर असेल ऑप्शन डी. यानंतर 21वा प्रश्न पाहू. डेव्हलपमेंट कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज द ग्रोथ इन डॅश डॅश. तर डेव्हलपमेंट म्हणजे कशामध्ये ग्रोथ झाली पाहिजे, फिजिकल स्टेट, सोशल स्टेट, कॉग्नेटिव्ह स्टेट, ऑल ऑफ दी अबाव. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आन्सर काय असणार आहे, ऑल ऑफ दी अबावच असणार आहे आणि बरोबर पण आहे उत्तर. फिजिकल स्टेटमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ठीक आहे. तर ग्रोथ डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर फिजिकल म्हणजे तुमचं फिजिकली तुम्ही ग्रो झाला पाहिजे, सोशली पण तुम्ही ग्रो झाला पाहिजे, आणि कॉग्नेटिव्ह म्हणजे बौद्धिक पातळी किंवा इंटेलेक्च्युअल जी पातळी आहे ती देखील तुमची वाढली पाहिजे. तेव्हा काय होतं, तर डेव्हलपमेंट होते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा आन्सर काय आहे, ऑल ऑफ दी अबव. यानंतर प्रश्न 22 पाहूया. द फिलिंग ऑफ शेम अँड प्राईड डेव्हलप्स इन डॅश डॅश स्टेज. फिलिंग ऑफ शेम, लाज वाटणे किंवा प्राईड होणे एखाद्या गोष्टीवर, ठीक आहे, अभिमान वगैरे. तर ह्या गोष्टी कोणत्या पिरियडमध्ये, कोणत्या अवस्थेमध्ये आढळतात, याचा आन्सर लक्षात ठेवायचं तुम्ही. द फिलिंग ऑफ शेम अँड प्राईड. या ठिकाणी पर्याय पाहूया. बाकीचे पर्याय कोणकोणते आहेत या ठिकाणी, इन्फॅन्सी, चाइल्डहूड, ॲडल्टसेन्स आणि अडल्टहूड. ट्राय करा आन्सर देण्याचं. फिलिंग ऑफ शेम अँड प्राईड हे मुलाच्या कोणत्या स्टेजमध्ये किंवा बालकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आढळतं, ट्राय करा गेस करायचा. इन्फॅन्सीमध्ये असणार आहे का, इन्फॅन्सी म्हणजे 0 ते 2 वर्षांचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये शेम आणि प्राईड या गोष्टी मुलाला कळतात का, ऑब्वियसली कळत नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए या ठिकाणी एलिमिनेट झाला. चाइल्डहूड म्हणजे कधीपर्यंतचं पिरियड आहे, तर 2 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत, म्हणजे 2 ते 6 पूर्व बाल्यावस्था, त्याला आपण अर्ली चाइल्डहूड म्हणतो, आणि 7 ते 12 उत्तर बाल्यावस्था, त्याला आपण लॅटर चाइल्डहूड असं म्हणतो. म्हणजे चाइल्डहूड लक्षात ठेवा, बाकीचे ऑप्शन्स वाचून दाखवत नाही. तर चाइल्डहूड जे आहे ते काय आहे, त्या ठिकाणी फिलिंग ऑफ शेम अँड प्राईड या कालावधीमध्ये, म्हणजेच 2 ते 12 जे आहे
ठीक आहे, मोस्टली तर उत्तर बाल्यावस्थेतच, कारण पहा उत्तर बाल्यावस्थेमध्ये म्हणजेच 6 वर्षापासून ते 11 ते 12 वर्षापर्यंत या गोष्टी डेव्हलप होतात. ठीक आहे, तर उत्तर बाल्यावस्थेमध्ये द फिलिंग ऑफ शेम अँड प्राईड डेव्हलप होते, गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न 23 पाहूया. कन्सिडर द स्टेटमेंट्स अबाउट डेव्हलपमेंट इन ह्युमन बीइंग्स. ठीक आहे, या ठिकाणी स्टेटमेंट आहेत अप टू अडल्टहूड, अप टू ॲडल्टसेन्स, थ्रू आउट द लाईफ. ठीक आहे, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट डेव्हलपमेंट. विकासाबद्दल खालील जे स्टेटमेंट आहेत ते तुम्ही कन्सिडर करा म्हणून सांगितलेलं आहे. विकास कधीपर्यंत असतो, तर अप टू अडल्टहूड प्रौढावस्थेपर्यंत असतो, अप टू ॲडल्टसेन्स म्हणजे किशोरावस्थेपर्यंत असतो, थ्रू आउट द लाईफ. मग असे सांगितल्याप्रमाणे विकास हा जीवनभर सतत चालणारी क्रिया आहे, कंटिन्युअस चालणारी क्रिया आहे. त्याच्यामुळं आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन या ठिकाणी कोणता बरोबर येणार आहे. वर फक्त स्टेटमेंट आहेत, ऑप्शन्स या ठिकाणी दिले ते ABCD आपण या ठिकाणी पाहू शकतो ऑप्शन्स. तर आपला आन्सर काय असणार आहे, ओनली 3 असणार आहे. 3ला काय आहे, थ्रू आउट द लाईफ. त्याच्यामुळं आपलं आन्सर झालं ओनली 3. डेव्हलपमेंट कशी असते ह्युमन बिईंगसाठी, थ्रू आउट द लाईफ चालणारी प्रोसेस आहे. विच ऑफ द फॉलोइंग, प्रश्न 24 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट अबाउट ग्रोथ. नॉट करेक्ट म्हणलेला आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, गडबडीमध्ये एक्झाममध्ये चुकू शकतो. नॉट करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट अबाउट ग्रोथ. इट इज क्वांटिटेटिव्ह ग्रोथ, क्वांटिटेटिव्ह असते म्हणजे मोजता येणारी गोष्ट आहे, बरोबर आहे, ऑप्शन ए बरोबर आहे. त्यानंतर इट स्टॉप्स ॲट अ सर्टन पिरियड ऑफ लाईफ, बरोबर, म्हणजे जीवनाच्या एका विशिष्ट पिरियडमध्ये विशिष्ट वेळेला ग्रोथ काय होते, थांबते. हे बरोबर आहे का, विचार करा जरा याच्यावर, बरोबर आहे का आन्सर. तर डेव्हलपमेंट कशी असते, डेव्हलपमेंट थ्रू आउट द लाईफ, मरेपर्यंत डेव्हलपमेंट चालूच असते, परंतु विकास म्हणजे काय, डेव्हलपमेंट ती मरेपर्यंत चालू असते, परंतु वाढ जी आहे, वाढ म्हणजे ग्रोथ, ती एका सर्टन एजला किंवा एका सर्टन पॉईंटला जाऊन लाईफमध्ये थांबत राहते. म्हणजे ठीक आहे, आपली हाईट वाढते म्हणजे आपली हाईट वाढू शकते 17-18 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंत वाढेल, परंतु 27, 28, 30, 40 वर्षापर्यंत हाईट वाढणार आहे का, नाही वाढणार. त्याच्यामुळे एका पॉईंटला जाऊन ग्रोथ थांबते. वजन वाढायचं, वजन वाढू शकतं, एका टाईमला जाऊन वजन थांबेल वाढायचं, नंतर कमी व्हायला जाईल म्हातारपणामध्ये. म्हणजे ग्रोथ जी आहे ती एका सर्टन एजपर्यंत, सर्टन पॉईंटपर्यंत असते. म्हणजे दुसरं स्टेटमेंट पण कसं आहे, बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट आहे इट कंटिन्यूज टिल डेथ. ठीक आहे, तिसरं स्टेटमेंट आहे. तर हे जे तिसरं स्टेटमेंट आहे हे चुकीचं असणार आहे, कारण काय, मरेपर्यंत वाढ होते का, नाही होत. त्याच्यामुळं ऑप्शन सी या ठिकाणी चुकीचं आहे. आणि चौथा ऑप्शन पहा, इट कॅन बी मेजर्ड. ठीक आहे, मोजली जाऊ शकते वाढ, परंतु ती मरेपर्यंत नसते, एका विशिष्ट पॉईंटपर्यंत असते. मरेपर्यंत काय असतो, विकास असतो. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन सी. लक्षात ठेवायचं, आपल्याला काय विचारलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट अबाउट ग्रोथ. ग्रोथबद्दल करेक्ट नसलेलं स्टेटमेंट सांगा. तर ते कोणतं आहे, तर इट कंटिन्यूज टिल डेथ, म्हणजे मरेपर्यंत वाढ चालू असते. हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. वाढ ही जीवनाच्या विशिष्ट वेळेपर्यंत, विशिष्ट टाईमपर्यंत चालू असते फक्त. त्यानंतर अर्ली चाइल्डहूड इज ऑल्सो नोन ॲज, या ठिकाणी पूर्व बाल्यावस्थेला दुसरं कोणतं नाव आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. प्ले एज, प्री गँग एज, प्री स्कूल एज, ऑल ऑफ दी अबव. या ठिकाणी उत्तर आहे ऑल ऑफ दी अबव. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इज नोन ॲज द ट्रबलसम एज. ट्रबलसम म्हणजे काय, त्रासदायक, बालकांसाठी त्रासदायक वय कोणतं आहे. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या एक पेन घेऊन वहीवर. ट्रबलसम हा शब्द लक्षात ठेवा. हा शब्द दिसला की तुमचा 1 मार्क CTETच्या एक्झाममध्ये किंवा जी कोणती एक्झाम तुम्ही शिक्षण क्षेत्रामधली देत असाल तर सर्व एक्झाममध्ये तुमचा 1 मार्क फिक्स झाला. ट्रबलसम म्हणजे त्रासदायक वय कोणतं असतं हे गोष्ट लक्षात ठेवायची. प्रश्न 26चे उत्तर आहे लॅटर चाइल्डहूड, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी लॅटर चाइल्डहूड. टाईम किती असणार आहे, 7 वर्षापासून ते 12. ठीक आहे, काही काही बुक्समध्ये 11 दिलेले आहे, परंतु लक्षात ठेवा 7 ते 12 वय हा सर्वात त्रासदायक पिरियड असतो बालकाच्या जीवनामधला. ठीक आहे, किंवा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते त्या टाईममधला. ठीक आहे, ग्रोथच्या टाईममधला 7 ते 12 हा जो एज आहे, हा जो पिरियड आहे तो ट्रबलसम एज म्हणतात त्याला, किंवा सर्वात त्रासदायक वय असतं त्याला आपण लॅटर चाइल्डहूड असं म्हणतो. लॅटर चाइल्डहूडचा टाईम किती आहे, 7 ते 12, आणि अर्ली चाइल्डहूडचा टाईम किती आहे, 2 ते 6. पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष असते, 7 ते 12 वर्षाला उत्तर बाल्यावस्था असं म्हणतात, आणि हाच पिरियड ट्रबलसम एज म्हणून ओळखला जातो. प्रश्न 27, विच ऑफ द फॉलोइंग आर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर्स कोणकोणते आहेत.
तर या ठिकाणी हेरिडिटी फॅक्टर्स, बायोलॉजिकल फॅक्टर्स, ऑप्शन सी आहे इमोशनल फॅक्टर्स आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबव. मी सांगितल्याप्रमाणे डोळे झाकून ऑल ऑफ द अबवला क्लिक करायचं, तेच उत्तर बरोबर असतं. ठीक आहे. हेरिडिटी फॅक्टर्स म्हणजे अनुवंशिक या ठिकाणी घटक, बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत आणि इमोशनल फॅक्टर्स, हे तीनही काय करतात, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला इन्फ्लुएन्स करतात. तर वाढ आणि विकासावर प्रभाव टाकणारे हे घटक आहेत. यानंतर प्रश्न 28वा, अकॉर्डिंग टू स्टॅनली हॉल डॅश इज द स्टेज ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रॉम. म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय, ताणतणाव, स्ट्रॉम म्हणजे काय, वादळ. ताणतणावाचा आणि वादळाचा काळ कोणता असतो, कोणाच्या मते, स्टॅनली हॉल, हा जो शास्त्रज्ञ आहे स्टॅनली हॉल, यांच्या मते ताणतणावाचा आणि वादळाचा कालावधी कोणता असतो, तर तो म्हणजे कोणता आहे, लक्षात ठेवा, ॲडॉलसेन्स. परत एकदा, ॲडॉलसेन्स म्हणजे काय, किशोरावस्था किंवा पौगंडावस्था. आणि स्टॅनली हॉल यांना फादर ऑफ ॲडॉलसेन्स असं म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. PYQ आहे, एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. स्टॅनली हॉल यांना फादर ऑफ ॲडॉलसेन्स म्हणजे किशोरावस्थेचे जनक जे आहेत ते कोण आहेत, स्टॅनली हॉल हेच आहेत. आणि त्याने काय म्हणलं होतं की ॲडॉलसेन्स हा जो पिरियड आहे तो स्ट्रेस आणि स्ट्रॉमचा आहे, म्हणजे ताणतणावाचा आणि वादळाचा काळ कोणता आहे, तर ॲडॉलसेन्स हा आहे. किशोरावस्था त्याला म्हणतो किंवा पौगंडावस्था देखील आपण त्याला म्हणतो. कालावधी किती असणार आहे, 13 वर्षापासून त्याच्या पुढचा कालावधी. ठीक आहे. तो कोणता असतो, ॲडॉलसेन्सचा. आणि हाच ताणतणावाचा आणि वादळाचा काळ मानला जातो. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेजेस डू चिल्ड्रन बिकम ॲक्टिव्ह मेंबर्स ऑफ देअर पियर ग्रुप. पियर ग्रुप म्हणजे काय, समवयस्क मुलांच्या ग्रुपमधले ॲक्टिव्ह मेंबर्स कोणत्या वयामध्ये मुलं बनतात, असा हा प्रश्न आहे. प्रश्न 29वा, याचं उत्तर परत एकदा लक्षात ठेवा, ॲडॉलसेन्स. ॲडॉलसेन्समध्ये मुलं काय करतात, ग्रुपमध्ये राहतात आणि त्यांच्या ग्रुपचा ॲक्टिव्ह मेंबर बनण्याचा प्रयत्न करतात. ॲडॉलसेन्समध्येच, किशोरावस्थेमध्येच, म्हणजेच 13 वर्षांचे झाले त्याच्या पुढचे जे मुलं आहेत ते. यानंतर डेव्हलपमेंट ऑफ कॉन्सेप्ट्स इज प्रायमरीली अ पार्ट ऑफ डॅश डॅश. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत इमोशनल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, मोरल डेव्हलपमेंट, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, डेव्हलपमेंट ऑफ कॉन्सेप्ट्स म्हणजे कॉन्सेप्ट्स जे आहेत, संकल्पना आहेत, संकल्पनांचा विकास होण्याचं जे वय आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. संकल्पनांचा विकास कशाने होतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर इमोशनल डेव्हलपमेंट झालं की काय होतं का, की सोशल डेव्हलपमेंट झाल्यावर होतं किंवा मोरल डेव्हलपमेंट असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, संकल्पनांचा विकास होण्यासाठी एखाद्या बालकाची कोणती डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, तर इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे संकल्पना, एखादी संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये, त्या संकल्पनेचा विकास होण्यासाठी किंवा एखाद्या संकल्पनेवर विचार करण्यासाठी त्याची इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. इमोशनल डेव्हलपमेंट होईल एखादी संकल्पना होईल का, तर नाही. इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, तर बौद्धिक विकास जेव्हा त्याचा होईल तेव्हाच ती एखादी संकल्पना तो काय करू शकेल, त्याच्या ब्रेनमध्ये डेव्हलप करू शकेल किंवा एखादी संकल्पना त्याला सुचू शकेल, जर त्याचा बौद्धिक विकास म्हणजेच इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट त्याची झालेली असेल तरच. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 महत्त्वाचे प्रश्न पाहिले जे येणाऱ्या CTETच्या एक्झामसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तसंच सर्वच एक्झाम ज्या आपण शिक्षण क्षेत्रामध्ये देतो आहे, डिपार्टमेंटच्या असू द्या, केंद्रप्रमुख, सेट नेटची एक्झाम असू द्या किंवा TET टेट, या सर्व एक्झामसाठी आपण बायलिंगल नोट्स तयार केलेले आहेत. त्या नोट्सच्याद्वारे आपण जास्तीत जास्त आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या CTETच्या एक्झाममध्ये आपलं टार्गेट आहे की 100पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला आलेले पाहिजेत. ठीक आहे. आत्तापर्यंत 60-70 मार्क्स मोस्टली आपल्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षक मित्रांना किंवा जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना आलेले आहेत, तरीही देखील ते क्वालिफाय झालेले नाहीत. परंतु आता तुम्ही पेपर 1 देत असाल किंवा पेपर 2, पेपर 1 आणि पेपर 2चा कंप्लीट सिलेबस एकत्रित करून त्या ठिकाणी आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीच्या बायलिंगल, आता हे फक्त इंग्लिशमध्ये लेक्चर होतात, त्याचं जे काही नोट्स होत्या त्या फक्त इंग्लिशमध्ये होत्या, परंतु इथून पुढच्या ज्या नोट्स असतील त्या बायलिंगल असतील, त्याच ठिकाणी तुम्हाला मराठीत अर्थ लिहिलेला असेल, जे मी इंग्लिशमध्ये लिहिले आहेत तेच मराठीत खाली लिहिलेले असणार आहे. अशा प्रकारच्या नोट्स असतील तर अशा प्रकारे आपण लेक्चर्स घेणार आहोत. आता तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लेक्चर शेअर करायचं आहे, कारण मागचे 2-3 महिन्यांपासून मी नोट्स बनवण्याचं काम केलेलं आहे आणि ते आता मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एक्झामच्या आधी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून सांगा, जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटणार आहे.